Hello everyone. Today we are going to see the frequency distribution of qualitative and quantitative data. In previous lecture, we seen that आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितले की आपण डेटा कलेक्ट कसा करायचा आणि त्याचं क्लासिफिकेशन केलं, टॅब्युलेशन सुद्धा केलं, पण ते आपण फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन मध्ये कसं करू शकतो ते आज आपण बघणार आहोत. आता फ्रिक्वेन्सी आणि फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन मध्ये तुमचं मेन पॉइंट काय असणार आहे? फ्रिक्वेन्सी. व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी? द फ्रिक्वेन्सी ऑफ frequency is the number of times a particular value of a variable is repeated in the data. And then frequency distribution म्हणजे frequency घेतल्यानंतर आपण त्याचं distribution करणार आहे. A statistical table which shows the values of the variable arranged in order of magnitude with respect to frequency. म्हणजे आपण ज्या frequencies कॅल्क्युलेट केलेल्या आहेत त्या व्यवस्थित अरेंज करून आपण टेबल तयार करू, त्याला म्हणायचं frequency distribution. आता फॉर एक्झाम्पल खाली तुम्हाला एक एक्झाम्पल दिसते. Following are the marks obtained by a group of 35 students in class 10. आपल्याला हा डेटा दिलेला आहे, त्याचा आपल्याला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. मग आता ह्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सीज म्हणजे काय? इन द गिवन एक्झाम्पल 0 रिपीटेड 2 टाइम्स. ह्या व्हॅल्यूज मध्ये तुम्ही बघू शकता 0 रिपीटेड 2 टाइम्स. देन 1 रिपीटेड 6 टाइम्स. जर तुम्ही 1 कॅल्क्युलेट केला 1 2 3 4 5 6 1 रिपीटेड 6 टाइम्स. अशी प्रत्येक व्हॅल्यू ती जेवढ्या टाइम्स रिपीट होती त्याला म्हणायचं त्याची फ्रिक्वेन्सी. 2 रिपीटेड 8 टाइम्स, 3 रिपीटेड 12 टाइम्स. जर तुम्ही कॅल्क्युलेट करून बघितलं तर प्रत्येक व्हॅल्यू ती तेवढ्या वेळेला रिपीट झालेली आहे. मग आता आपण हे रिपीट झालेलं लिहिलं, पण ह्याचा फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल कसा तयार करायचा? नेक्स्ट बघा, ह्याला म्हणायचं फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. आता डिस्ट्रीब्युशन ऑफ स्टुडंट्स अकॉर्डिंग टू मार्क्स. प्रिव्हियस लेक्चर मध्ये तुम्हाला मी सांगितलेलं की टेबलचं टायटल वगैरे असतं. आता हे डिस्ट्रीब्युशन ऑफ स्टुडंट्स अकॉर्डिंग टू मार्क्स हे झालं तुमच्या टेबलचं टायटल. आणि हे मार्क्स आणि नंबर ऑफ स्टुडंट्स दिलेले आहे ते तुमच्या कॉलमला टायटल दिलेलं आहे, म्हणजे कॉलमचं कॅप्शन. ह्याला काय म्हणतात? कॉलमचं कॅप्शन. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जे मार्क्स दिलेले होते ह्या स्लाइड मध्ये तुम्ही बघू शकता, इथे तुम्हाला 0 to 5 पर्यंत मार्क्स दिलेले आहेत. त्यातच आपण टेबल क्रिएट करतोय 0 1 2 3 4 5. आणि नंबर ऑफ स्टुडंट्स म्हणजे जेवढ्या ते मार्क्स किती टाइम्स रिपीट झालेले आहेत. म्हणजे आता 0 मार्क किती स्टुडंट्सला पडलेले आहेत? 2. इथं बघितलेलं आपण 0 रिपीटेड 2 टाइम्स. तेच आपण बघतोय, ते आपण टॅब्लेट फॉर्म मध्ये दिलेलं आहे 0 रिपीटेड 2 टाइम्स. म्हणजे 0 ची फ्रिक्वेन्सी काय झाली? 2. तसेच 1 ची फ्रिक्वेन्सी 6. म्हणजे 1 मार्क्स पडलेले किती स्टुडंट्स आहेत? 6. तसेच 2 मार्क्स पडलेले 8 स्टुडंट्स आणि 3 मार्क्स पडलेले 12 स्टुडंट्स. असं आपण 5 पर्यंत 5 मार्क्स पडलेले 3 स्टुडंट्स. म्हणजे आपण मार्क्सला आणि ते रिपीटेड स्टुडंट्स असतील त्याला म्हणतात त्याची फ्रिक्वेन्सी. मग विच इज अवर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ऑफ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. एक तर त्याला तुम्ही फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन सिम्पली म्हणू शकता किंवा फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल म्हणू शकता. दिलेल्या डेटाचं आपण फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. आता हे असेल तुमचं सिंपल फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. देन अजून एक आपल्याला एक्झाम्पल आहे. फॉलोइंग आर दी वेट्स इन किलोग्राम्स ऑफ अ ग्रुप ऑफ वर्कर्स. काही वर्कर्सचे आपल्याला वेट्स दिलेले आहेत. कन्स्ट्रक्ट ऑफ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणजेच आपण त्याचा टेबल क्रिएट करतो. ह्याच्यामध्ये बघताय तुम्ही इथं मेल आणि फिमेल असे दोन्हीचे जेंडर वाईज आपल्याला वेट्स दिलेले आहेत. आणि त्याचा डिस्ट्रीब्युशन टेबल तयार करण्यासाठी इथं आपण त्याचं टायटल दिलं फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन फॉर दी वेट्स ऑफ 32 वर्कर्स. देन आता आपल्याला वेट ह्या तुमच्या एक्सच्या व्हॅल्यूज असतील, म्हणजे हे वेट्सचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. इथं तुम्हाला रेंज दिसत असेल 40 to 50, 50 to 60, 60 to 70. आता हे क्लासिफिकेशन कसं करतात? आपल्या डेटामध्ये स्मॉलेस्ट आणि लार्जेस्ट व्हॅल्यू चेक करायची. आता इथं बघा, इथं 42 स्मॉलेस्ट व्हॅल्यू आहे आणि त्यानंतर 96 ही लार्जेस्ट व्हॅल्यू आहे. मग त्याच्या अकॉर्डिंग आपण इथं क्लासेस तयार केलेले आहेत. मग 40 to 50, 50 to 60 असे आपण 10च्या इंटरव्हलने क्लासेस क्रिएट केले. आता ह्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू चेक कशा करायच्या? आता इथं 40 to 50 मध्ये इथं 3 फ्रिक्वेन्सी कशी घेतलेली आहे? 40 to 50 मध्ये आपण बघू शकतो. आता इथं घेताना आपण जरी हा क्लास तुम्हाला 40 to 50 दिलेला असेल तरी इथं काउंट करताना 40 to 49 पर्यंतच काउंट करायचं आहे. पुढची व्हॅल्यू तुमची एक्सक्लुडिंग असते, कारण ह्याच्यामध्ये आणि जर तुम्हाला पॉइंट मध्ये डेटा असेल तर तुम्ही इथं काउंट कसं करू शकता? 40 to 49.9 पर्यंत व्हॅल्यूज तुम्हाला काउंट करायचे असतात. आता तुम्हाला डिरेक्टली इथं तुमचा टोटल नंबर आहे, टोटल व्हॅल्यू आहे, त्याच्यामुळे तुम्ही काउंट मध्ये कॅल्क्युलेट केलं नाही तरी चालते. मी जर फक्त होल नंबर मध्ये क्रिएट करायचं. म्हणजे आता आपण पहिल्या क्लाससाठी कुठून कुठपर्यंत बघणार आहे? 40 to 49. आता ह्याच्यामध्ये किती व्हॅल्यूज आहेत बघूया. दोन्ही बघायचे मेल फिमेल मध्ये. 42 1, देन 49 2
अँड 43. नंबर ऑफ वर्कर्स किती आले आपले 3. अशा प्रमाणे आपण बाकीच्या क्लासेस साठी सुद्धा काउंट केलेला आहे. आपण एखादं मिडलचं बघूयात. 80 to 90 आपण बघतोय. आता ह्याच्यामध्ये 80 to 90 मध्ये 80, 83, परत 80 आणि 84 असे 4 येणार आहेत. मग 80 to 89 मध्ये किती आले बघा 4. 80 to 89 काय म्हणलं, कारण आपला 90 हा एक्सक्लुडिंग असतो, आपण त्याच्यामध्ये तो इन्क्लूड करत नाही. 90 ही व्हॅल्यू आपण नेक्स्ट क्लासमध्ये इन्क्लूड करणार आहे. तसेच 90 to 100 मध्ये 2 व्हॅल्यूज आहेत. आता ह्याच्यामध्ये बघा 90 to 100 मध्ये कसं कॅल्क्युलेट करायचं. 90 आपल्याला ह्याच्यामध्ये इन्क्लूड करायचं 90 to 100 मध्ये. 96, 1, 92 व्हॅल्यू फिमेल मध्ये दिसते का आपल्याला 90 to 100 मध्ये नाही, म्हणजे आपली फ्रिक्वेन्सी किती झाली 2. अशा प्रकारे आपण ह्याला म्हणतात ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. जे आपण क्लासेस इंटरवल मध्ये घेतो त्याला म्हणायचं ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. अकॉर्डिंग टू दिस आपण ह्याचा फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल क्रिएट केला आहे. आता हे झालं तुमचं 1 वे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. आता ह्याचं 2 वे कसं करायचं. आता इथं तुम्हाला इन्फॉर्मेशन देताना मेल आणि फिमेल दोन ह्याच्यामध्ये दिलेले आहे, पण इथं आपण काउंट करताना एकत्र केली दोन्हीची टुगेदर करून. आता जेव्हा आपण ही मेल आणि फिमेल सेपरेट काउंट करतो ह्याला म्हणायचं 2 वे क्लासिफिकेशन किंवा 2 वे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. सेम इथे पण तसंच करायचं. 40 to 50 दिला असेल तरी 40 to 49 पर्यंत काउंट करायचं, कारण आपली 50 ही व्हॅल्यू नेक्स्ट क्लासमध्ये इन्क्लूड होते. मग इथं असेल 50 to 59. असेच लास्ट पर्यंत इथं काय होणार आहे 80 to 89 आणि लास्टच्या क्लासमध्ये तुमचे असेल 90 to 100. आता इथं 100 काय इन्क्लूड करायचं, कारण ह्याच्या पुढे आपला क्लास नाहीये. इथं आपल्या क्लासचा शेवट होतोय, एंड होतोय, त्याच्यामुळे आपण इथं 90 to 100 टोटल व्हॅल्यू घेत आहोत. आता ह्याच्यामध्ये इथं पण काउंट करताना कसं करायचं. आता इथं 2 वे दिलेलं आहे. 2 वे म्हणजे मेल आणि फिमेल आपण सेपरेट घेतोय. म्हणजे आपल्या एक्झाम्पल मध्ये देताना मेल आणि फिमेल जे सेपरेट व्हॅल्यू दिलेले आहेत त्याच्यामध्येच आपण काउंट करून ते घेत असतो. एक एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल बघूयात. आता 40 to 50 मध्ये मेल किती आहेत आणि फिमेल किती आहेत. मेल 2 दिलेले आहे. मेल मध्ये बघा 42 आणि 49 हे दोन व्हॅल्यूज झाल्या. मेल मध्ये 40 to 49 मध्ये 2 आणि फिमेल 1 आहे. फिमेल मध्ये एकच व्हॅल्यू आहे आपल्याकडं 40, म्हणजे आपल्या क्लासमध्ये इन्क्लूड आहे. 40 to 49 मध्ये 40 एकच आहे, म्हणजे फिमेल मध्ये 1. असे आपण सेपरेट काउंट केले, ह्याला म्हणायचं 2 वे क्लासिफिकेशन. ठीक आहे, हे झालं आपलं आपण क्लासिफिकेशन बघितलं फ्रिक्वेन्सी अँड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबलचं. तर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.